जय माकण्या. आपण बराच वेळ या ठिकाणी बसलेले आहात. कंटाळलेले चेहरे दिसत आहेत. मी जास्त वेळ घेत नाही. पश्चिम महाराष्ट्रात पद्मशाली संगमच्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या या सभेचे आदरणीय अध्यक्ष, अखिल भारतीय पद्मशाली संगमचे अध्यक्ष श्री कंदकट्टा स्वामी, माजी अध्यक्ष श्री सुंदरवार साहेब, आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय महेश अण्णा पटेल, व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सोलापूरच्या पद्मशाली समाजाचं वास्तव्य अनेक वक्त्यांनी सांगितलं, समस्या सांगितल्या, काय करायला हवं तेही सांगितलं. पण एक मात्र ऐक्य दिसावं असं आपल्या समाजामध्ये दिसत नाहीये. भावना व्यक्त करतोय, समाज एकवटला पाहिजे. सोलापूर मार्कंडेय रुग्णालयाचे माजी चेअरमन डॉक्टर गुरम साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत. ज्या पद्धतीने ऐक्य व्हायला पाहिजे ते होत नाहीये. सोलापूर पद्मशाली समाज निजामच्या रजाकारी अत्याचाराला आपल्या 4 पिढ्या पूर्वज या सोलापूर शहरात आले, ज्या स्थितीत आले, त्यांच्यावर किती अत्याचार झाले, त्या अत्याचाराच्या माध्यमातून हा समाज इथं एकवटला असताना तो स्वतःला विसरला आणि या महाराष्ट्राची सेवा करायला सुरुवात केली. या समाजाला राजकीयदृष्ट्या तसं सहकार्य पूर्वीपासून आहे. आता राजकीय चर्चा मी नंतर करतो, पण समाजाच्या उत्तरासाठी, उत्कर्षासाठी, शैक्षणिकदृष्ट्या प्रगत करण्यासाठी आपल्या समाज बांधवांनी सुद्धा खूप कष्ट घेतलेले आहेत. मी खरं म्हणत होतो, या ठिकाणी सत्यनारायण गुल्यांना आलेले आहेत, त्यांचं अभिनंदन करतो. ज्या शहरामध्ये सहकार चळवळ हे पूर्णपणे नेस्तनाबूत झालंय, सूतगिरण्या गेल्या, बँका गेल्या, छोटे छोटे उद्योग गेले, परंतु मार्कंडेय सहकारी रुग्णालयाच्या माध्यमातून अद्ययावत पद्धतीचं या ठिकाणी एका समाजाचं या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटलची निर्मिती केली, त्याचं संचालन व्यवस्थित करतायत, म्हणून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. पद्मशाली ज्ञाती समाजाचे आपले अध्यक्ष सुरेश पलमारी गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये पद्मशाली समाजाच्या संस्थाच्या अनेक हितकारी गोष्टी लक्षात घेऊन विकास करण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न झाला. व पद्मशाली स्मशानभूमी ही साधी स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरचे खासदार त्यावेळेस स्वामींच्या माध्यमातून 3.25 कोटी रुपये आपल्याला या समाजाच्या याला दिले, शासनानं दिले, पण त्याचं अभिनंदन आपण करायला पाहिजे. ज्या ठिकाणी पद्मशाली समाजाचा विकासाच्या बाबतीत आपण बोलतो, पण ज्या विकासासाठी या समाजाला दिलेला दातृत्व बी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं आज शिक्षण संस्थेचं सुद्धा आपण भरभराटी पाहतो. अनेक वर्ष स्थूलमानाने ठप्प झालेल्या संस्थेला जागृती आणून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज, इंटरमिडिएट शाळा या पद्धतीच्या विविध विकासाची कामं करत आहे. हे काय पद्मशाली समाजाच्या कार्यकर्त्याचा कमीपणा नाही, त्यांचाही गौरव केला पाहिजे.
तो समाज म्हणून ज्या पद्धतीने या ठिकाणी सगळ्यात कार्य करतो आहे त्या समाजात तरुण आहे. आणि आता थोडक्यात मी राजकीय कार्य बोलतो आहे का राजकारणामध्ये आपल्या समाजाचे अस्तित्व असायला पाहिजे. ज्या वेळेला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राची निर्मिती झाली, पण निर्मितीनंतर पहिल्यांदा जर पहिला आमदार कोण झाला असेल तो पद्मशाली समाजचा झालेला व्यंकटराव मडक. तदनंतर तब्बल 10 वर्षे रामकृष्ण पंतप्रधान आमदार झाले. तदनंतर 1978ला आडमास्तर आमदार झाले, ते शहर उत्तरमध्ये झालेले आहेत. याचं कारण सांगण्याचा उद्देश आहे पुन्हा पद्मशाली समाजातच मी आहे असं म्हणून वल्ल्यासारखे लिंगराज वल्ल्यासारखे 2 वेळा आमदार झालेले आहेत. ते इतर तेलुगू भाषिक असताना सुद्धा एकदा खासदार झाले. आपल्या समाजाच्या गंगाधरांना पण कुचन 2दा खासदार, धर्मना साधून 2दा खासदार. पण राजकीय दृष्ट्या कुठं कमी नाही. शहर मध्य म्हणजे पुरीचं दक्षिण त्यावेळेला आडमास्तर 2दा आमदार झाले. राजकीय दृष्ट्या कुठं कमी नाही. परंतु राजकीय दबावाच्या दृष्टीने शासनावर अंकुश ठेवण्याची जी शक्ती हवा आहे ती कुठेतरी आपण कमी पडतो. आपल्या समाजाचे मापन महिला मापन झालेलं आहे. कुठल्या राजकीय पक्षाच्या बाजूला ठेवू. उद्या आता महेश अंडाबी उमेदवार असतील, आडमास्तर उमेदवार असतील, देवेंद्र कोटे उमेदवार असतील, रामचंद्र जन्मी उमेदवार असू शकतील. पण तो प्रश्न वेगळा आहे. आता जाता जाता मी एवढं सांगतो समाजाच्या दृष्टीने या विकासाच्या ज्या विविध कल्पना आहेत आपण आत्मसात करावं. मगाशी आडमास्तरांनी एक उल्लेख केला होता. आपल्या समाजाचे यंत्रमाग कारखाने बंद पडत होते. त्याच्यात 4% शेतात लावण्यासाठी सरकारनं युतीचं सरकार होता. नारायण राणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे. पण त्यावेळेला मी समाजाचा हित बघून आपल्या सरकारच्या विरोधात महापालिकेचा विरोधी पक्षनेता असताना 6 दिवस आमरण उपोषणाला बसलेला आहे. हे लक्षात घ्या. समाजाच्या हिताचा पुढे कुठला राजकीय पक्ष महत्त्व नसून पण आमचा समाज महत्त्वाचा आहे अशा पद्धतीचा प्रत्येकाने एक करून घेणं आवश्यक आहे. आता राहिला आता बरेचसे लोक सगळे गेलेले जे जाणकार आहेत, अभ्युदयी आहेत, त्यांना वाटतं समाजाच्या हिताचे प्रश्न सोडवला पाहिजे. अशोक इंदापुरे अत्यंत चांगल्या पद्धतीनं समाजाचे प्रश्न SBCचा वर्ग असं OBCचा असं त्यासाठी त्यात लढा देते. भविष्यात आपल्याला लढा देण्याची वेळ येणार आहे. OBCच्या ताटामधून मराठा आंदोलनाच्या नावाने OBCचे मिळणारे अनुदानाचे लक्ष्य करण्यासाठी या ठिकाणी एक जातीवादी नेता सतत प्रयत्न करतोय. त्याला कुठेतरी गुन्हा करायला पाहिजे. अशा लोकांचं समर्थन आपल्याला नको आहे. OBCचं रक्षण करण्यासाठी या समाजाच्या उन्नती करण्यासाठी या ठिकाणी काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आता दुर्दैवाने आपण या सोलापूर शहराचा वैभव संपन्न असलेल्या आपल्या सहकारी चळवळीचा सुदगिरण्या गेल्या, बँका गेल्या, हे सर्व गेलं तरी आत्ताच्या शासनाच्या याच्या कर्मानं नाही. जे पूर्वीचे शासन होतं त्यांच्या दुर्दैवाने घडलं. आता कुठलाही नाट ठेवला नाही. आता सगळ्या संस्था उद्भवलेल्या आहेत. सहकारी गिरणी असेल, हॉस्पिटल असू द्या, शिक्षण संस्था असू द्या, ज्ञाती संस्था असू द्या, या सर्व संस्था भरभराटीला येत आहेत. म्हणून निराशा सतत व्यक्त न करता आहे त्या दृष्टीने सकारात्मक दृष्टीने जावं एवढी सदिच्छा व्यक्त करता. जय मार्कंडेय.